ताळमेळ ठेवा. आपलं वातावरण खूप चांगलं आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये यासाठी आपल्याला खबरदारी पण घ्यावं लागेल. या 2-4-5 दिवसामध्ये हे आखरीचे क्षण आहे, यावेळेस समज गैरसमज करून घेतात, त्यामुळे आपल्याला थोडंसं अवेअर राहावं लागेल, थोडंसं हुशारीनं सगळे कामं करावं लागतील, संयम थोडासा बाळगावा लागेल असं आपल्याला विनंती करतो. बाकीचं मला कल्पना आहे की तर बऱ्याचशा धमक्या फिरक्या हे ते द्यायला लागलेत लोक आपल्या आपल्या कार्यकर्त्याला, थोडंसं तिकडा प्रचार करत असं करतो तसं करतो. तर अशा या धमक्या बिमक्याला काही फिरकावू नका, तुम्ही काही काळजी करू नका. मी खासदार तुमच्या पाठीमागं आहे. या 6 आमदाराचा एकटा खासदार आहोत. हे काय करतील काय नाही याचं काही नाही डोक्यामध्ये घेऊ नका. याची फोटो पोच आहे काय नाही ते आपल्याला सगळं माहिती आहे. आपल्याच गावच्या बोलीन आपल्याच गावच्या बागडी असतात, त्यामुळे त्याची काही चिंता करायची नाही. पण आपल्या हाताला काही चूक होऊ नये याची खबरदारी हमेशा घेत राहा. बाकी कोणाच्या धमकी घालू नका आणि चांगलं झटून काम करा. व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी एकदम छान आहेत. लोकांना माहिती आहे कोण चांगले माणसं आहेत, कोण वाईट माणसं आहेत, कोण या शहराला विकास करू शकतो, सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत. त्यामुळं आपण एक उमदा उमेदवार दिलाय. इथला या सगळे लोक आज जर तुम्ही बघायला असाल तर सगळे करायच्या पाठीशी असे खंबीरपणे उभे आहेत आणि त्याच्या पाठीशी आपण उभा आहोत. त्यामुळे त्याची काही काळजी करण्याची गरज नाही. बेबीताई आपल्या सोबत आहेत, सर्व राष्ट्रवादीचे आणि आपल्या शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते म्हणून आपण काम करूया आणि हे कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या निवडणुकीमध्ये आपल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण आपली जीत 100% घेऊन येऊया. एवढंच काम करायला